संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत शरद पवार यांनी दिलेत। पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करावा लागेल असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। आता निवडणुका लढणार नाहीत, 14 वेळा आपण निवडणुकांना सामोरं गेल्याचं शरद पवार यांनी नमूद केलंय। राज्यसभेचा आपला 1.5 वर्षांचा कार्यकाल अजून बाकी आहे, पण त्यानंतर राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करावा लागेल असं शरद पवार यांनी म्हटलंय आणि संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। मी खात्री एवढीच देऊ इच्छितो, ही सत्तेमध्ये नाही, राज्यसभेत आहे आणि अजून माझं 1.5 वर्ष आहे। त्या 1.5 वर्षाच्या नंतर पुन्हा आता राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल। लोकसभा मी लढणार नाही, कसलीच निवडणूक लढणार नाही। किती निवडणुका करायच्या? आत्तापर्यंत 14 निवडणुका केल्या आणि तुम्ही असलेल्या लोकात एकदाही गरीब पाठवलं नाही, दरवेळी निवडूनच देत आहे। संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत। राज्यसभेचा 1.5 वर्षांचा कार्यकाल बाकी आहे, पण त्यानंतर राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करावा लागेल। लोकसभा लढवणार नाही, आतापर्यंत 14 वेळा निवडणुकीला सामोरं गेल्याचं देखील शरद पवार यांनी नमूद केलेलं आहे। राज्यसभेचा 1.5 वर्षांचा कार्यकाल बाकी आहे आणि हे वक्तव्य करताना शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत। पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करावा लागेल असं देखील शरद पवार म्हणालेत। आता निवडणुका लढणार नाही, लोकसभा लढणार नाही, आपण 14 वेळा निवडणुका लढल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे। सुप्यामध्ये बोलत असताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय। महाराष्ट्राच्या राजकारणाचा खूप मोठा अभ्यास, खूप मोठा अनुभव, केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणाचा देखील खूप मोठा अनुभव शरद पवार यांच्या गाठीशी आहे। गेली कित्येक दशकं ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत। त्यांचे राजकीय डावपेच हे भल्याभल्यांना ओळखता आलेले नाहीयेत आणि अशात शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेले आहेत। खरं तर ही निवडणूक शरद पवारांसाठी, ही विधानसभेची निवडणूक शरद पवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे। अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडलाय आणि त्यानंतर हे सगळे पक्ष या निवडणुकांना सामोरे जात आहेत। शरद पवार यांच्यासमोर आव्हान आहे, पण त्या आव्हानाला ते सामोरं जाताना आपल्याला दिसतायत। बारामतीमध्ये त्यांनी युगेंद्र पवारांना अजित पवारांविरोधात उतरवलेले आणि त्यांच्या प्रचारासाठीच सभा घेत असताना सुप्यामध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड सध्या आपल्यासोबत आहेत। आव्हाडची संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवार संकेत देत आहेत। तुम्ही कसं पाहता याकडे, तुमची प्रतिक्रिया काय? संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचा त्यांचा हा वैयक्तिक हे आहे, म्हणजे निर्णय आहे, पण त्यांना राजकारणातून आम्ही निवृत्त होऊ देणार नाही। त्यांच्या ज्या म्हणजे पुतण्याची जी इच्छा होती की तुम्ही राजकारणातूनच निघून जा, ती आम्हीच थांबवली आणि याच्यापुढेही आम्हीच त्यांना थांबवू। त्यांना राजकारणातून निवृत्त होऊ देणार नाही। यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही असंही म्हणतायत ते बरोबर आहे, निवडणूक लढणार नाही ही वेगळी गोष्ट आहे। पार्लमेंटरी पॉलिटिक्स ही वेगळी गोष्ट आहे, पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, भारतातली महाराष्ट्रातली धर्मनिरपेक्षता जिवंत ठेवण्यासाठी, शिवशाहू फुले आंबेडकरांची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे। मागच्या वेळी ज्यावेळी शरद पवार यांनी राजकारणातूनच निवृत्तीचे संकेत दिले होते किंवा तशी घोषणा केली होती, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये असं आहे की त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून त्यांच्याकडनं हे वाक्य उद्गारून घेतलेलं होतं। बरं, त्यावेळेचा सीन बघा कसा होता। जे आज बाहेर पडलेत ना, ते सगळे घेराव करून बसले होते त्यांच्या भोवती आणि कार्यकर्त्यांना बोलू पण देत नव्हते। का बस रे, मध्ये बोलू नका। म्हणजे मागच्या निवृत्तीची घोषणा ही दबावाखाली होती, 100% दबावाखाली। पण मग सध्या संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत देण्यामागचं काय कारण असू शकतं? असं आहे की शेवटी आता त्यांनाही वाटत असेल कुठल्या नवीन पोरांना वरती आणावं, त्यांना दिल्लीत पाठवावं, दिल्लीचं राजकारण त्यांनी समजून घ्यावं, कारण का दिल्लीत लढणाऱ्यांची आता खूप जास्त गरज आहे, लढणाऱ्यांची खूप जास्त गरज आहे। आणि कधी कधी बोलूनही दाखवतात की विचारधारा जपायची म्हणजे नुसती बोलून जपायची नसते, तर ती प्रश्न विचारून लढून जपावी लागेल।
शरद पवारांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय राहावं किंवा सातत्यानं सक्रिय राहावं हा तुमचा आग्रह आहे. आणि भारताच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या नाही, हं. भारताच्या राजकारणामध्ये त्यांनी सक्रिय राहावं, त्यांना राहावंच लागेल, ती काळाची गरज आहे. ठीक आहे. जितेंद्र आव्हाडजी, आभार आपले. आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना एक मोठं वक्तव्य केलंय की मागे ज्यावेळी शरद पवार यांनी संपूर्ण राजकीय निवृत्ती घोषित केली होती, ती निवृत्ती त्यांनी दबावाखाली दिलेली होती, दबावाखाली ते वाक्य त्यांनी उच्चारलेलं होतं असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. अर्थात संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा पवारांचा निर्णय हा वैयक्तिक असेल असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.